समाजामध्ये असे काही भाग्यवान प्राणी आहेत की ज्या प्राण्यांना सगळं काही मिळतं. म्हणजे त्यांना अत्यंत सुंदर असा चेहरा मिळतो, चांगलं शरीर मिळतं, आरोग्य मिळतं, त्यानंतर घरचे चांगले मिळतात, बापदाद्यांची संपत्ती मिळते, जगामध्ये कुठेही फिरण्याची संधी मिळते, पैसा मिळतो, प्रसिद्धी मिळते, सत्ता मिळते, सौंदर्य, सगळं 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 त्यांना मिळतं. पण याच गोष्टीचा या लोकांना इतका माज येतो की त्याच माजाने ते स्वतःही बर्बाद होतात आणि त्यांच्या परिवाराला सुद्धा ते बर्बाद करतात. आणि आजची कहाणी अशाच एका परिवाराची आहे, अशाच एका प्राण्याची आहे. तर आता यासाठी आपल्याला जायचं आहे हरियाणातील यमुनानगर या भागामध्ये. त्या ठिकाणी श्यामपूर नावाचं एक गाव आहे आणि त्या गावामधले एक सरपंच आहेत, त्यांचं नाव आहे जसबीर सिंग. त्यांच्याबरोबर ते त्यांच्या पत्नी आहेत, त्यांचं नाव आहे बलजिंदर कौर, आणि त्यांचा एक मुलगा आहे, त्याचं नाव आहे गोमित. गोमित राठी, परिवाराचं आडनाव आहे राठी. आता हा जो मुलगा आहे तो मुलगा इंग्लंडमध्ये शिकायला आहे. घरची प्रचंड श्रीमंती आहे, पैसा आहे, बाप सरपंच आहे, सगळं काय आहे. आणि हा जो मुलगा आहे, तरुण मुलगा गोमित जो आहे, तर त्या गोमितचं त्या गावामधली एक तरुणी आहे, त्या तरुणी बरोबर ती प्रेमसंबंध होते. आणि आता सगळ्याच गोष्टी त्याच्याकडे होत्या, त्याच्यामुळे ती ती तरुणी याच्याकडे आकर्षित, हा तरुण तिच्याकडे आकर्षित झालेला. यांचे हे प्रेमसंबंध चालू झालेले होते. नंतर हे प्रेमसंबंध घरी कळले. घरी कळल्यानंतर मग घरच्यांनी विरोध केला. तर त्याला अनेक वेगळी कारणं असू शकतात. कदाचित पैशाचं अंतर असू शकतं, राजकारणातला विरोध असू शकतो, त्याच्यानंतर सामाजिक व्यवस्था आहे त्याच्या काही विषय असू शकतात, पण किंवा आमचं ऐकलं पाहिजे किंवा आम्ही सांगेल त्या ठिकाणी लग्न केलं पाहिजे वगैरे वगैरे, अशा गोष्टीतनं मग त्या घरच्यांनी किंवा अजून काही विषय असू शकतात, तर त्या पद्धतीनं त्यांनी आता त्या प्रेम प्रकरणाला विरोध केला होता. आता हा जो गोमित आहे, त्या गोमितला जर तिच्याबरोबर ती लग्न करायचं होतं, पण घरचे काही त्या गोष्टीला तयार नव्हते. आता पोरगा तर पार तिच्या प्रेमामध्ये वेडा झालेला होता, घरचे विरोध करत होते, आणि या सगळ्यामध्ये मग त्यांचं असंही म्हणणं होतं की अरे बाबा, आता तुम्ही अजून लहान आहात, तुम्ही शिक्षण घ्या, करिअर करा, बाकीच्या सगळ्या गोष्टी करा. आणि त्याच्यामुळे ते परावृत्त करण्याचाही प्रयत्न करत होते, पण तरी सुद्धा वारंवार सांगून सुद्धा घरामध्ये वाद, भांडणं भिडणं सगळं चाललं होतं. आता काय करायचं, काय करायचं, काय करायचं? मग घरच्यांनी विचार असा केला की बाबा, हे पोरग इथं राहिलं तर ते पोरग काहीतरी गोंधळ घालतंय, अशी लपडी छपडी करतंय. त्याच्यामुळे मग त्याला म्हटले की त्याला इंग्लंडला पाठवलं. त्याला ते स्टडीचा व्हिसा वगैरे घेऊन दिला आणि इंग्लंडला तो गेला, आणि त्या ठिकाणी तो 2 वर्षापूर्वीपासून तिथं राहतो आहे. आता जरी तो त्या ठिकाणी इंग्लंडमध्ये गेलेला आहे, शिक्षण घेतो आहे किंवा त्या ठिकाणी तो राहतो आहे, असं असताना सुद्धा त्याचं त्या पोरीबरोबर, ती जे गावाकडची पोरगी होती तिच्याबरोबर जे संबंध होते, ते संबंध जसेच्या तसे होते. आता घरच्यांना असं वाटलं होतं की पोरग तिथं गेल्यानंतर सुधारेल किंवा पोरग काहीतरी त्याच्यात बदल होतील, पण शेवटी काय म्हणतात ना, जी त्याची खोड मेल्याशिवाय जात नाही, त्या पद्धतीनं हे सगळं चाललेलं होतं. आता याच्यामध्ये जवळजवळ 2 वर्ष गेलेली होती, आणि या काळामध्ये घरातली भांडणं कमी झालेली नव्हती. म्हणजे त्या मुलाचं बापाबरोबरचा वाद, आई बरोबरचा वाद, घरच्यांबरोबरचा वाद किंवा बाकीच्या लोकांबरोबरचा वाद हा काही कमी झालेला नव्हता. एवढंच नाही, तर या बाबानं त्या पोरीसाठी आपल्या आई बरोबर ती बोलणं सोडलं होतं, आणि त्याला असं वाटत होतं की आपली आई आपला जगातला सगळ्यात मोठा शत्रू आहे, आणि आपली आईच आपलं वाटोळं करतोय का करते, कारण ती ह्या मुलीबरोबर माझं लग्न लावून देत नाहीये. आणि त्यामुळे या मुलानं त्या पोरीसाठी स्वतःच्या सख्ख्या आईचा मर्डर करण्याचा प्लॅन हा परदेशामध्ये केलेला होता. आणि आता त्या प्लॅन प्रमाणे आता यानं काम करायला सुरुवात केली. तारीख आहे 18 डिसेंबर. तर 18 डिसेंबरला त्याला गावाकडे यायचं होतं, आणि आईला मारण्याचा त्याचा तो प्लॅन आहे, तो प्लॅन चाललेला होता. आणि त्याचा एक गावाकडचा मित्र होता पंकज, तर त्या पंकजला त्यानं हे सगळं सांगितलं होतं आणि त्याला त्या सगळ्यामध्ये सामील करून घेतलं होतं. आता सांगितलं असेल की बाबा, माझ्याकडे एवढी संपत्ती आहे, नंतर मीच वारसदार होणार आहे, माझ्याकडचा एवढा पैसा आहे, हे तू मला फक्त आता मदत कर, माझ्या आईचा मला मर्डर करायचा आहे, नंतर मग बाकीचं काय असेल तर ते मी तुला देतो, बघतो बिकतो काहीतरी असं, किंवा हा माझा यारी वीरन जयची दोस्तीन वगैरे ना, असं करून ते त्यानं आपल्या जाळ्यामध्ये गुंडाळून घेतलं होतं. आता 18 तारखेला, म्हणजे 18 डिसेंबरला तो दिल्लीच्या विमानतळावरती गोमित आला. गोमित आल्यानंतर पंकज त्याला भेटायला गेला, त्या दोघांची कडकडून भेट झाली. त्याच्यानंतर मग त्या ठिकाणी त्यांनी मुक्काम केला. नंतर मग ते राजस्थानला खाटू श्याम त्या ठिकाणी मंदिरामध्ये गेले, आणि तिथं पण त्यांनी दर्शन घेतलं. आणि त्यानंतर मग हे दोघं कर्नालला आले, आणि कर्नाल या ठिकाणी मग तिथं त्यांनी पेईंग गेस्ट म्हणून तिथं राहिले, आणि तिथंच आईला मारण्याचा त्यांनी मॅप तयार केला की कसं मारायचं, काय मारायचं,
कशा पद्धतीनं आपण तिथं सापडणार नाही, आणि अशा म्हणजे सगळं ते प्लॅन तयार केला, रोड मॅप तयार केला तो. आणि त्यानंतर 24 डिसेंबरला, म्हणजे 24 डिसेंबरच्या दिवशी गुपचूप हा मुलगा जो आहे तो मुलगा घरी आला. घरी आला पण गुपचूप आला, कोणाला कळणार नाही अशा पद्धतीने आला. म्हणजे तो तो तर परदेशात आहे असं सगळ्यांना वाटतंय, पण तो आता गावात आलाय, घरी आलाय. आणि घरी त्यांचा जो गोठा आहे, आता कसं आहे, श्रीमंताचं घर आहे, त्याच्यामुळे गोठा एका बाजूला, घर एका बाजूला, हे एका बाजूला, म्हणजे असं ते मोठं घर आहे. त्यामुळे त्या घरात तो लपून बसलेला आहे, गोठ्यात लपून बसलाय. आणि लाईटी वगैरे त्यानं बंद केल्या होत्या. आता ह्या मुलाला माहित होतं की त्याची आई जी आहे ती संध्याकाळच्या वेळेला, रात्री उशिरा, जनावरांना चारा घालण्यासाठी, पाणी देण्यासाठी, किंवा त्यांचं काही बाकीच्या गोष्टी करण्यासाठी, शेणकूर वगैरे करण्यासाठी येईल. आणि त्या पद्धतीनं मग काय, किंवा काही काम असेल त्या पद्धतीनं, तर त्याला ते माहित होतं. त्यामुळे तो तिथंच दबा धरून बसलेला होता. आता रात्रीच्या 9 वाजता त्याची आई जी आहे ती गोठ्यामध्ये आली आणि तिनं जनावरांना चारा वगैरे टाकला. चारा टाकत असतानाच मग या बाबानं तिच्यावरती हल्ला केलाय. म्हणजे काही जड वस्तू वगैरे घेतली असेल, तिच्या डोक्यात वगैरे मारलेलं होतं. आणि मारल्यानंतर ती बेशुद्ध पडली. आणि बेशुद्ध पडल्यानंतर किंवा खाली पडल्यानंतर यानं तिचा गळा आवळायला सुरुवात केली. आणि तोपर्यंत तिचा गळा आवळून प्रचंड राग आला होता ना, की म्हणजे त्या म्हणजे बाहेरच्या पोरीला, म्हणजे ही सून करून घेत नाही किंवा त्या पोरीला विरोध करते, म्हणजे याला प्रचंड राग. आणि त्या रागाच्या भरात त्यानं तो गळा आवळलाय. आणि तोपर्यंत आवळला जोपर्यंत तिचा जीव जात नाही, तडफडून तडफडून फडफडून तिचा मृत्यू झाला. मारल्यानंतर आता तिची बॉडी आहे, आता ह्याला कन्फर्म करायचं होतं ही खरंच मेली का. आणि त्याच्यामुळे मग त्यानं तिथं पाण्याची टाकी होती, मग त्या पाण्याच्या टाकीत तिचं मुंडकं बुडवलं, डोकं बुडवलं. आणि नंतर लक्षात आलं की आता तिची काही हालचाल वगैरे संपली. मग ते तसंच तिला त्या पाण्याच्या टाकीमध्ये टाकलं. आणि त्याच रात्री त्या ठिकाणावरून तो पुन्हा कर्नालला गेला. आणि जिथं तो राहत होता तिथं तो गेला होता. आता इकडं तो वाट बघत होता की आता आता आपल्याला फोन येईल की असं असं झालंय बाबा, आणि तिला कुणीतरी मारलेलं आहे. आणि नंतर मग आपण नंतर मग जायचं, ते सगळं नाटक त्याचं ठरलेलं होतं. आणि इकडं काय झालं गावाकडं, आता ती जनावरांना चारा वगैरे देण्यासाठी गेलेली होती, पण ती काय माघारी आली नव्हती. त्यानंतर आता 9 वाजले, 10 वाजले तरी आली नाही. त्याच्यामुळे घरातली मंडळी जी आहेत ती, किंवा घरातले बाकीचे लोक असतील ते बघायला गेले किंवा कुठे आहे नक्की काय आहे. तर त्या गेल्यानंतर त्यांनी बघितलं की हिची बॉडी जी आहे ती त्या ठिकाणी, म्हणजे तिचं डोकं जे आहे ते पाण्यात बुडालेलं आहे. आणि बाकीची बॉडी जी आहे ती बाहेर आहे. तिच्या कपाळावरती जखमा आहेत, तिथं तुटलेल्या फुटलेल्या बांगड्या आहेत, चप्पल त्या बॉडी शेजारी पडलेली आहे. आणि तिची शाल सुद्धा तिथं पडलेली होती. आता हे सगळं जे होतं ते संशयास्पद होतं. आणि त्याच्यानंतर मग सगळीकडे गोंधळ झाला, आरडाओरडा झाला, रडारडी झाली. त्यानंतर पोलिसांना बोलवण्यात आलं. हे सगळं एका बाजूला चाललेलं होतं. आणि त्यानंतर ही जी माहिती आहे ती माहिती रडत रडत आता त्या मुलाला तर कळवलं पाहिजे. मग त्यानंतर त्या घरच्यांनी त्या मुलाला फोन केला आणि त्याला मग सांगितलं की असं असं झालेलं आहे. ते ऐकल्यानंतर त्या मुलाच्या पायाखालची वाळू सरकली. आणि त्याने सांगितलं, आता मी काय करू, मला काही सुचत नाहीये. आता मला आता फ्लाईट कशी मिळेल, मग मी बघतो, लगेच प्रयत्न करतो, फ्लाईट मिळेल का. आता परदेशात होता ना तो, तर मग फ्लाईट वगैरे मिळेल असं असं म्हणून त्याने म्हटलं की मला आता आज फ्लाईट मिळाली, म्हणजे आता बघणार मी, मला यायला एवढी वेळ लागेल. आणि त्याच्यामुळे मग त्यानं म्हटलं 1-2 दिवसात मी पोहोचतो. आणि 26 डिसेंबरला तो भारतामध्ये आला म्हणजे त्यानं असं सांगितलं. आणि आल्यानंतर आता ते हे सगळं त्यांना सांगितलं की 26 डिसेंबरला मी पोहोचेल. आणि कर्नालवरून तो दिल्लीच्या विमानतळावरती पोहोचला. दिल्लीच्या विमानतळावरती पोहोचला, त्या ठिकाणी नातेवाईकांना त्याने कॉल केला, नातेवाईक तिथं पोहोचलेले. त्यानंतर मग त्यांना बघितल्यानंतर मग त्यांनी ह्याला बघितलं, यांनी त्याला बघितलं. मग रडारडी सुरू झाली की बाळा बघ रे बाबा, तुझ्या आईला कशा पद्धतीने मारण्यात आलंय, हे ते झालं सगळं. ते झाल्यानंतर मग याला ते पाहुणे मंडळी गावाकडे घेऊन आले. पोरानं आईची डेड बॉडी बघितली, प्रचंड मोठ्या मोठ्यानं रडायला सुरुवात केली. आणि त्यानंतर मग तिचं अंत्यदर्शन वगैरे घेतलं. अंत्यसंस्कार मुलानंच तिच्यावरती केले. आणि त्यानंतर त्याचा मित्र पंकज पण त्या ठिकाणी होता. पंकज पण रडत होता, त्याला मदत करत होता आपल्या मित्राला, कारण केवढं मोठं काम केलं होतं त्याने, स्वतःच्याच आईला संपवलेलं होतं. अशा पद्धतीनं आता अंत्यसंस्कार वगैरे झालेले, सगळं झालं. आता ह्यांना असं वाटलं की आपण जी काही हत्या केली तर ती अगदी परफेक्ट केलेली आहे, सक्सेस झालेली आहे. पण घरातली जी मंडळी होती
त्या मंडळींना असा संशय होता, म्हणजे वडिलांना वगैरे, की ते सरपंच होते ना, तर त्यांना असा संशय होता की कदाचित कुणीतरी पैशासाठी किंवा राजकीय वाद आहे म्हणून किंवा इतर काही गोष्टी असतील की त्याच्यामुळे त्यांच्या पत्नीची हत्या झाली. आणि त्यामुळे मग 29 डिसेंबरला ते त्या ठिकाणचे एक स्थानिक आमदार रेणुबाला, त्या रेणुबाला यांच्याकडे गेले आणि मग त्या रेणुबाला आणि ती सगळी मंडळी पोलीस अधीक्षकांना भेटली आणि त्यांनी हत्येचा गुन्हा दाखल करून SIT स्थापन करण्याची मागणी केली होती. आणि त्या पद्धतीने मग पोलिसांनी SIT स्थापन केली होती. आता SIT स्थापन केली होती, तपासाला चांगल्या पद्धतीने सुरुवात झालेली होती. आणि यावेळेस मग जेव्हा तपासकर्ते तपास करायला लागले त्यावेळेस मग अशी माहिती समोर आली की यांच्या घरामध्ये वाद होते, यांच्या घरामध्ये भांडणं होते आणि यांच्या घरामध्ये म्हणजे मुलाचं आणि आईचं पटत नव्हतं वगैरे वगैरे, ह्या सगळ्या गोष्टी समोर आलेल्या होत्या. आणि मग त्या मुलाला 2 वर्षापूर्वी तिकडं इंग्लंडला पाठवलं वगैरे, हे सगळं समोर आलं होतं. आणि पोलिसांनी पण बघितलं होतं की ते जे घटनास्थळ होतं तर त्या घटनास्थळी पावलांचे ठसे होते. त्यानंतर मग पोलिसांनी त्या ठिकाणी कोणते कोणते मोबाईलचे लोकेशन होते ते बघितले होते. आणि त्या आधारे मग त्यांच्या लक्षात आलं की हा जो मुलगा आहे त्या मुलाचं लोकेशन या ठिकाणी होतं. बरं, मुलगा कुठला होता? मुलगा परदेशात गेलेला होता. परदेशातून तो 26 तारखेला आला होता. मग त्याचं लोकेशन या ठिकाणी कसं काय? बरं, दुसरी गोष्ट, त्याचा मित्र जो आहे तो सुद्धा त्याच भागामध्ये घुटमळत होता. मग हे कसं काय नक्की असेल हे समजण्या पलीकडलं होतं. त्यामुळे मग पोलिसांनी त्या दोघांनाही ताब्यात घेतलं. ताब्यात घेतल्यानंतर जरा वाकडे तिकडे प्रश्न विचारले, तो कुठं होता, काय होता, लोकेशन कुठलं होतं. त्याचं लोकेशन मागच्या काही दिवसापासून भारतातलंच होतं आणि सांगत होता मी परदेशातनं आलेलो आहे. परदेशातनं येण्याची त्याची कोणतीही, म्हणजे तो आला होता अगोदरच पण आत्ता आलाय असे कोणताही पुरावा सापडलेला नव्हता. आणि त्याच्यानंतर मग पोलिसांच्या पद्धतीनं तपास केला, माहिती घेतली आणि त्या 2 प्राण्यांनी कबूल केलं की त्यांनीच त्या आईची हत्या केलेली आहे. आता हा त्या म्हणजे त्या बापासाठी किंवा घरच्यांसाठी फार मोठा धक्का होता. आता ज्यावेळेस या दोघांना अटक केली होती आणि अटक झाल्यानंतर मग आता पुढची काही कायदेशीर कारवाई वगैरे सुरू झाली होती. पण आता ही घटना घडली, आता आपण जे घडले त्याच्यात तर काय बदल करू शकत नाही. पण याच्यातनं धडा काय घेऊ शकतो? बऱ्याच वेळा काय होतं की मोठी जी असतात ना श्रीमंताची मुलं वगैरे, आपण म्हणतो ना की बड्या बापाचा बेटा, बिघडलेला बेटा, तर बऱ्याच वेळा असे प्राणी बिघडलेले असतात. पण याचा विचार त्या घरातल्या आई बापांनी केला पाहिजे, त्या पालकांनी केला पाहिजे की अरे तुम्ही तुमच्या घरामध्ये तुमचा मुलगा वाढवत नाहीये किंवा तुमची मुलगी वाढवत नाही, तुम्ही तुमच्या घरामध्ये भस्मासूर वाढवताय. आणि हाच भस्मासूर एक दिवस तुमच्या घराला पूर्णपणे उद्ध्वस्त करून टाकतो. त्याच्यामुळे मुलांचे किंवा मुलींचे लाड करताना ना त्या आई बापांनी थोडासा विचार केला पाहिजे. आणि बऱ्याच वेळा काय होतं माहितीये का की अरे माझा मुलगा, माझी मुलगी, आमच्याकडे काही कमी आहे, मग त्याला जे पाहिजे, तिला जे पाहिजे ते सगळं ते देत राहा, देत राहा, देत राहा. नाही हा शब्दच ऐकायला नाही. आणि ह्या गोष्टी अत्यंत चुकीच्या आहेत. जर त्या मुलांना नाही हे जर कळलं नाही तर आयुष्यामध्ये ज्या वेळेस त्यांना एखादी गोष्ट पाहिजे आणि ती गोष्ट मिळत नाही त्यावेळेस ते हैवान बनतात, ते राक्षस बनतात. आणि आपल्याच घरात आपल्याच मुलांना राक्षस बनवू नका, आपल्या मुलांना भस्मासूर बनवू नका. आणि दुसरी गोष्ट म्हणजे असे जे श्रीमंताची मुलं असतात, पोढाऱ्यांची किंवा मोठ्या लोकांची मुलं असतात ना, तर ती मुलं त्यांच्या बरोबरती काहीतरी असे 4-10 पाळीव लोक ठेवतात. आणि काही बाकीची पोरं असतात तर त्या पोरांना वाटतं चला बाबा काही भाऊ, दादा, नाना, अण्णा, काय मामा, काय त्याला काय म्हणत असतील ते, पण तो त्यांना खायला घालतो, प्यायला देतो. त्याच्यानंतर मस्तपैकी मौज मजा, पार्टी बिर्टी सगळं, कुठंतरी काय मॅटर बिटर झाला तर तो तिथं पण जातो, अशा पद्धतीने. आणि हे जे मोठी श्रीमंताची मुलं असतात ना, ती श्रीमंताची मुलं ही गरिबाच्या पोरांना, बाकीच्या पोरांना आपला गुलाम बनवून ठेवतात किंवा आपल्या पुढं मागे फिरायला लावतात. आणि पुढं चुकीच्या कामामध्ये, चुकीच्या गोष्टीमध्ये या मुलांना वापरून घेतात आणि नंतर त्या मुलांचं आयुष्य उद्ध्वस्त होऊन जातं. आणि ही श्रीमंताची मुलं आहेत ती याच्यातनं सही सलामत बाहेर पडतात आणि नको त्या गुन्ह्यामध्ये श्रीमंताच्या मुलं बाहेर पडून गरिबाची मुलं मात्र त्याच्यामध्ये अडकतात. आणि त्याच्यामुळे मैत्री करताना सुद्धा जपून करा आणि कुणालाही कोणत्याही चुकीच्या गोष्टीमध्ये साथ देऊ नका, चुकीच्या गोष्टीमध्ये मदत करू नका. तर याबाबत आता तुमचं काय मत आहे ते सुद्धा मला जरूर कळवा. पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये अजून एका नवीन विषयासह. तोपर्यंत धन्यवाद.